निरोगी आरोग्यासाठी घरगुती अशा 22 खास टिप्स. 1. संत्र्याचं ताजं फूल बारीक करून त्याचा रस केसांना लावल्यास केसांची चमक वाढते व केस काळे व घनदाट होतात. 2. कच्चे बदाम खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात व डोळ्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. 3. संत्र्याचे नियमित सेवन केल्याने दात आणि हिरड्या मजबूत राहतात, दात पांढरे होतात आणि तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या दूर होते. 4. अंजीर सकाळ संध्याकाळ दुधात गरम करून खाल्ल्याने कफाचे प्रमाण कमी होते, तसेच दम्याचा आजार नाहीसा होतो. 5. घरातील लहान बाळाने चुकून काचेचा तुकडा गिळला तर लगेचच बाळाला अंजीर खाऊ घालावे. काचेचा तुकडा शौचावाटे बाहेर पडतो. 6. विंचू, झुरळ, मुंग्या, डास अशा कीटकांच्या चावण्यामुळे त्वचा विकार होतो. अशा वेळेस आंब्याचा मोहर किंवा ताजी कोवळी पाने स्वच्छ धुवून लगेचच वाटून त्याचा लेप करून लावावा. काही तासाने आराम मिळतो. 7. भाकरीला तीळ लावून खाल्ल्याने किंवा जेवणानंतर 1-2 चमचे तीळ खाल्ल्याने कॅल्शियम झटपट वाढते, म्हणून रोजच्या आहारामध्ये तिळाचा अवश्य समावेश करावा. 8. केसात कोंडा झाल्यास अथवा डोक्यामध्ये सारखे खाजवत असल्यास आंब्याचा मोहर, खोबरेल तेल आणि थोडे पाणी घेऊन उकळून तेल सिद्ध करावे व हे तेल केसांसाठी वापरावे. नक्कीच फायदा होतो. 9. शरीरामध्ये थकवा जाणवत असेल तर द्राक्षाचे सेवन करावे, यामुळे थकवा निघून जातो व ताजेतवाने वाटते. 10. शरीरातील आम्ल वाढल्यासही द्राक्षे खाल्ल्याने ते कमी होते. 11. अर्धे कच्चे जांभूळ कधीही खाऊ नये. ज्यांना ॲसिडिटी, गॅसेसचा त्रास आहे त्यांनी जांभूळ खाणे टाळावे. 12. हातापायांची जळजळ होत असल्यास पिकलेल्या जांभळाचा रस लावावा, नक्की फरक पडतो. 13. लिंबू आडवा कापून त्यावरती सुंठ किंवा सैंधव मीठ घालून ते निखाऱ्यावरती गरम करून घ्यावे व वारंवार चोखावे. यामुळे करपट, ढेकरा, ओकाऱ्या, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतात. 14. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिंबूचा रस कोमट पाण्यामध्ये घालून घेतल्यास फायदा होतो. 15. मूठभर वाळलेली बोरे घ्या आणि 1 ग्लास पाण्यामध्ये उकळत टाका. पाणी अर्धे आटले की ते पाणी थंड करा. हा बोराचा काढा अशा प्रकारे तयार करावा. चवीसाठी साखर किंवा मध घालून रोज रात्री प्या. यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन स्मरणशक्ती वाढते. हे सर्वात स्वस्त आणि प्रभावी असे ब्रेन टॉनिक आहे. 16. नारळाच्या पाण्याने केस धुतल्यास केसांना चमक येते, तसेच केस वाढण्यासही मदत होते. 17. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहण्यास मदत होते. 18. केस काळेभोर घनदाट हवे असल्यास नारळ हा एक उत्तम नैसर्गिक कंडिशनर म्हणून फायदेशीर ठरतो. 19. खजूर हे त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चेहऱ्याला तेज येते, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते, तसेच त्वचा देखील अधिक उजळ होण्यास मदत होते. 20. दररोज बेलाच्या फळाचा सरबत पिल्यास हिमोग्लोबिनची समस्या दूर होते. 21. अननस खाल्ल्यामुळे अन्नपचन होण्यास मदत होते. शरीरामध्ये तयार होणाऱ्या अमिनो ॲसिडची निर्मिती रोखण्यास अननसातील ब्रोमेलन हा घटक अतिशय उपयुक्त असतो. अननसाच्या सेवनाने अपचन आणि आळशीपणा या दोन्हींवरही मात करता येतो. मलावरोधाच्या समस्येवर अननस खाणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. 21. वजन वाढण्याचे मुख्य कारण कोलेस्ट्रॉल असते. पेरूमधील उपस्थित तत्व कोलेस्ट्रॉल कमी करतात, यामुळे वजन वाढत नाही. यामुळे पुढील डाएट शेड्यूलमध्ये पेरूला नक्की स्थान द्या. 22. पेरूमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते, जे डोळे निरोगी ठेवण्यासाठी सक्षम असते. या व्यतिरिक्त पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग.